नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईच्या हातचे कुरकुरीत कारल्याचे भजे. त्यासाठी तिने 1/2 किलो कारले हे मिठाच्या पाण्यामध्ये अर्धवट उकडून घेतलेले आहेत. तुम्हाला मी हाताने तोडून दाखवले आहे. त्याचपर्यंत आपल्याला हे कारले उकडून घ्यायचे आहे. उकडल्यानंतर हे कारले छान असे हाताने पिळून याच्यातले पूर्ण पाणी काढून टाकायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथे काही डाळीचे पीठ लागणार आहे. डाळीचं पीठ तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. डाळीच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची घालायची आहे. त्यानंतर इथे हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हो याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर थोडीशी जास्त घालायची, त्यामुळे हे कारल्याचे भजे खायला अजिबात कडू लागत नाही. छोटे मुलंसुद्धा आवडीने एक एक भजे हे पळवून खाऊन घेतात. तुम्ही बघू शकता. आता इथे तेल घातलेले आहे तव्यावरती आणि कारल्याच्या खालच्या बाजूने आपल्याला हे डाळीचे पीठ लावून असे कारले तव्यावरती एक एक करून पालथे घालायचे आहे. हे कारले खायला एकदम चविष्ट असे लागतात. खायला एकदम कुरकुरीत आणि अजिबात कडू लागत नाही. मी जेव्हा पण माहेरी जाते तेव्हा माझी आई माझ्यासाठी हे कारल्याचे भजे नक्कीच बनवते आणि माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडतात. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. आता हे एक एक करून आपले कारले सर्व पालथे करून झालेले आहे. आता राहिलेले डाळीचे पीठ आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा कारल्याला पूर्णपणे असे छान लावून घ्यायचे आहे. पीठ अजिबात वाया घालवायचे नाही आणि पीठ हे मापातच भिजवायचे, कारण आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा ह्या कारल्याला पूर्णपणे पीठ लागले गेले पाहिजे. तुम्ही बघू शकता की कारल्याला हे छान असे माझी आई सर्व पीठ लावून घेत आहे. आता पूर्ण भज्यांना म्हणजेच कारल्यांना हे पीठ लावून झालेले आहे. आता याच्यावरती आपल्याला छान असे तेल सोडायचे आहे. तेल थोडेसे जास्त घालायचे, त्यामुळे हे भजे एकदम छान असे कुरकुरीत तयार होतात आणि नंतर आपल्याला या तेलाचा एकदम छान असे क्रिस्पी तयार होता, म्हणून आपल्याला हे तेल घालायचे आहे. आता याच्यावरती आपल्याला 10 मिनिटे झाकण ठेवायचे आहे आणि गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की कारल्यांवरचे पीठ हे पूर्णपणे कोरडे झालेले आहे, म्हणजेच आपले पीठ हे पूर्ण शिजलेले आहे. आता आपल्याला हे सर्व कारल्याचे भजे हे म्हणजे पलटून घ्यायचे आहे आणि सर्व भजे पलटून झाल्यानंतर थोडेसे, जास्त नाही पण थोडेसे तेल घालायचे आणि मधले जे भजे आहे ते पूर्णपणे तयार झाले आहे ते कडेला घ्यायचे आणि कडेचे जे आहे ते मध्ये घालून एक एक भजे आपल्याला असे छान असे क्रिस्पी आणि लाल पूर्णपणे करून घ्यायचे आहे. खायला एकदम कुरकुरीत असे हे भजे लागतात आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ते बघा किती हाताने छान असा भुगा होत आहे. असे हे कारल्याचे भजे तयार झालेले आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एकदाच नक्की ही कारल्याचे भजे ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत